हॅलो स्टुडंट, आजचा आपला नेक्स्ट टॉपिक आहे मीडियन बाय ग्राफिकल मेथड. ठीक आहे. आपण हाऊ टू फाइंड मीडियन आपण बघितले लास्ट लेक्चर, तुम्ही बघून घ्या. त्यात आपण 3 केसेस बघितल्या होत्या मीडियनच्या. केस 1 फॉर अनग्रुप डेटा, केस 2 फॉर डिस्क्रीट डेटा आणि केस 3 फॉर कंटिन्युअस डेटा. ठीक आहे. हे तिघं केससाठी आपण ॲरिथमेटिक मीन, मीडियन आणि मोड हे तिघंही बघितलेलं आहेत. आता आपला नेक्स्ट टॉपिक आहे मीडियन बाय ग्राफिकली मेथड आणि अजून एक आहे आपला मोड बाय ग्राफिकली मेथड. तर आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त मीडियन बाय ग्राफिकल मेथड असणार आहे. सो बघूया ग्राफिकली आपण मीडियन कसा फाइंड करायचा आहे. मीडियन बाय ग्राफिकली मेथड. मीडियन कॅन बी ऑब्टेन ग्राफिकली by means of Augev curve. What is Augev curve? यालाच क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व सुद्धा म्हणतात. ऑगेव कर्वलाच क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व देखील म्हणतात. ऑगेव कर्वचा किंवा हाऊ टू फाइंड अ फ्रिक्वेन्सी कर्व, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्वचा वेगळा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो बघा. आजच्या या सेशनमध्ये आपण मीडियन बाय ग्राफिकल मेथड बघतो आहोत. ते आपल्याला ऑगेव कर्व लागणार आहे. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी आधी ऑगेव कर्व कसा फाइंड करायचा आहे ते बघून घ्या. बघूया की आपल्याला मीडियन बाय ग्राफिकली कसं काढायचं आहे. प्लॉट लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व टेकिंग अप्पर बाउंड्रीज ऑन एक्स ॲक्सिस अँड लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑन वाय ॲक्सिस. तुम्हाला माहिती आहे वाय ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस आहे. सो एक्स ॲक्सिस तुमच्या असणारे अप्पर बाउंड्रीज आणि वाय ॲक्सिसला तुमचं येणार आहे लेस दॅन सी एफच्या व्हॅल्यू. सो आपल्याला लागणार काय आहे, आपल्याला लेस दॅन सी एफ लागणार आहे आणि अप्पर बाउंड्रीज लागणार आहेत. ठीक आहे. आपण याचा एक्झाम्पल सॉल्व करणारच आहोत. सो टू ड्रॉ ग्राफ टू फाइंड अ मीडियन आपल्याला लागणार आहे लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व. आपण एक्स ॲक्सिसला अप्पर बाउंड्रीज घेणार आहोत आणि लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण वाय ॲक्सिसला घेणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट बघा, ड्रॉ अ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस पासिंग थ्रू अ पॉईंट n/2. तुम्ही ग्राफ काढून घेतलेला आहे या फॉर्ममध्ये. तुमच्या इथे अप्पर बाउंड्रीज आहे, तुमच्या इथे लेस दॅन सी एफ आहे. त्यानंतर n/2, n म्हणजे टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी. n/2 तुम्हाला फाइंड करायचं आहे. तुमचा जो काय n/2 असेल. ड्रॉ अ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस पासिंग थ्रू अ n/2. तुमच्या एक्स ॲक्सिसला पॅरलल म्हणजे तुमच्या इथे कुठेतरी वाय ॲक्सिसला n/2ची व्हॅल्यू येणार आहे. सो तुमचा ग्राफ काहीतरी असा आला असणार आहे. n/2ला पॅरलल तुम्हाला पॉईंट ड्रॉ करायचा आहे. विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिस फ्रॉम द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन the line from the intersection of the line and Augev curve, draw a perpendicular to x-axis. The value at the foot of a perpendicular is median. म्हणजे काय, तुम्ही एक ग्राफ काढून घेतलेला आहे. अप्पर बाउंड्रीज तुमच्या खाली आहेत, लेस दॅन सी एफ तुमच्या वाय ॲक्सिसला आहेत. ठीक आहे. तुमचा ग्राफ लेस दॅन सी एफ म्हणजे असं काहीतरी ग्राफ येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला काढायचं आहे n/2. सो n/2 माझा एक्सला पॅरलल म्हणजे वायला तुम्हाला n/2 पॉईंट घ्यायचा आहे. तो पॉईंट स्ट्रेट परपेंडिक्युलर काढायचा तुम्हाला ग्राफला जाईपर्यंत. ठीक आहे. हा तुमचा पॉईंट n/2 तुम्हाला घ्यायचा आहे. ग्राफला तो ज्या पॉईंटला अटॅच होतो आहे, आता या पॉईंटला तो ग्राफला अटॅच झाला. फॉर एक्झाम्पल म्हणजे या पॉईंटला तो ग्राफला अटॅच झालेला आहे. तिथून परपेंडिक्युलर मी एक्स ॲक्सिसवर ड्रॉ करणार. ओके. आणि ज्या पॉईंटला हा एक्स ॲक्सिसला अटॅच होतो आहे तो पॉईंट म्हणजे माझा मीडियन. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगते, तुमच्याकडे ग्राफ आहे. वाय ॲक्सिस ही तुमची एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवर तुम्ही अप्पर बाउंड्रीज घेणार आहात. वाय ॲक्सिसवर तुम्ही लेस दॅन सी एफच्या व्हॅल्यू घेणार आहात. त्यानंतर तुम्ही ग्राफ ड्रॉ करणार. ठीक आहे.
आफ्टर दॅट तुम्हाला फाइंड करायचं आहे n/2. n/2ची व्हॅल्यू तुम्हाला वाय ॲक्सिसवर इथे कुठे तुमची जिथे ना तुम्हाला वाय ॲक्सिसवरती घ्यायची आहे. फॉर एक्झाम्पल माझी इथे कुठेतरी n/2ची व्हॅल्यू आली. ती n/2ची व्हॅल्यू मी पॅरलल टू एक्स ॲक्सिस स्ट्रेट ड्रॉ करणार. ज्या पॉइंटला ती ग्राफवर अटॅच झाले आहे त्या पॉईंटवरून मी परपेंडिक्युलर ड्रॉ करणार एक्स ॲक्सिसला. आणि जिथे एक्स ॲक्सिसला माझा पॉईंट अटॅच होतो आहे तो पॉईंट म्हणजे माझा मीडियन. ठीक आहे. आपण आता एक्झाम्पल बघूया. एकदा सिम्पल ग्राफ समजून घ्या. तुमच्या क्लास बाउंड्रीज स्पेसिफिकली अप्पर बाउंड्रीज आहेत तुमच्या एक्स ॲक्सिसला, लेस दॅन CF आहे तुमचा वाय ॲक्सिसला. इथे बघा कुठेतरी तुम्हाला n/2ची व्हॅल्यू मिळणार आहे ग्राफ काढल्यानंतर. सो n/2ची लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस तुम्हाला ग्राफला अटॅच करायची आहे. आणि ज्या पॉईंटला ती अटॅच झाली आहे त्या पॉईंटवरून स्ट्रेट परपेंडिक्युलर तुम्हाला एक्स ॲक्सिसला काढायचा आहे. आणि एक्स ॲक्सिसला ज्या पॉईंटला तो अटॅच झाला आहे तो म्हणजे तुमचा मीडियन. बेसिकली हा ग्राफ ज्या तुम्ही ग्राफ पेपरवर काढाल तो तुम्हाला प्रत्येक ग्राफ पेपरवर लाईनिंग असतात बघा. आणि प्रत्येक लाईनिंगमध्ये प्रत्येकाच्या सेलमध्ये 10 सबलाईन्स असतात ग्राफ पेपरमध्ये. जेव्हा तुम्ही ग्राफ पेपर काढा तुम्हाला एक्झॅक्ट पॉईंट हा एक्स ॲक्सिसवर मिळेल. कारण कुठेतरी तुमचा तो पॉईंट बरोबर एक्स ॲक्सिसला परपेंडिक्युलर होणार आहे. ठीक आहे. सो मी जे काय एक्झाम्पल घेते आहे ते प्लीज एकदा ग्राफ पेपरवर ट्राय आउट करून बघा ग्राफिकल मेथडचं. आता एक्झाम्पल बघूया. ऑब्टेन द मीडियन फ्रॉम द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन यूजिंग द फॉर्म्युला आणि ऑल्सो बाय ग्राफिकली. ठीक आहे. इथे मी फॉर्म्युलाने काय घेतलं आहे बिकॉज ग्राफिकलचे म्हणजे ग्राफ पेपरवर नाही काढलेलं आहे. तुम्हाला एक्झॅक्ट अंदाज येईल की फॉर्म्युलाने आलेले व्हॅल्यू आणि ग्राफिकल आलेले व्हॅल्यू सेम येते की नाही. तुम्हाला मंथली सॅलरीज दिलेला आहे, काय फ्रिक्वेन्सीज दिलेल्या आहेत. मंथली सॅलरी बघा 1400, 1600, 1600, 1800 अप टू 2600 तुम्हाला डेटा दिलेला आहे. तुम्हाला त्या फ्रिक्वेन्सी पण दिलेल्या आहेत. ठीक आहे. आता एकदा बघा डेटा मला कसं दिलेला आहे. तुम्ही बघा 1600, 1600, 1800, 1800 तुमचा डेटा हा काढायची गरज नाही. डेटा जर सेम नसतात क्लास बाउंड्रीज काढल्या असत्या. ठीक आहे. पण स्टार्ट करूया. क्लासेस दिलेले आहे, फ्रिक्वेन्सीज दिलेले आहे. काय काय लागणार आहे आपल्याला आपल्या ग्राफसाठी. फर्स्ट आपल्याला लागणार आहे लेस दॅन टाईप ऑफ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. सो मी इथे लेस दॅन टाईप ऑफ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढून घेतली आहे इथे. आणि टोटल बघा माझी n माझा आहे 200. दोन प्रकारे n काढतो आपण. एक तर ह्या फ्रिक्वेन्सीची टोटल किंवा बाय डिफॉल्ट तुम्ही सर्व ॲडिशन करतात त्या तुम्हाला टोटलच मिळते इथे फ्रिक्वेन्सीची. सो ह्या फ्रिक्वेन्सीची टोटल आहे तुमची 200. सो 200 आपण टोटल काढून घेतलेली आहे. ओके. आता आपण आधी एक्झाम्पलने सॉल्व करूया आणि मग ग्राफिकली बघूया. एक्झाम्पलमध्ये आपल्याला फर्स्ट काढावा लागणार आहे मीडियन क्लास. राईट. सो दॅट मीडियन क्लाससाठी आपण काय करतो n/2 ऑब्झर्वेशन घेतो. राईट. n/2 म्हणजे काय 200/2 दॅट इज 100th ऑब्झर्वेशन. आणि हे 100 ऑब्झर्वेशन आपण कम्पेअर करतो आपल्या CFच्या टेबलमध्ये इथे. इथे माझ्या CF बरोबर मी 100 कम्पेअर करते. 12 इज लेस दॅन 100. बेसिकली n/2. n/2 आहे माझा 100. सो इज लेस दॅन 100. 42 इज ऑल्सो लेस दॅन 100. 97 इज ऑल्सो लेस दॅन 100. बट 137 इज ग्रेटर दॅन 100. सो विथ रिस्पेक्ट टू दॅट हा जो पूर्ण तुमचा रो आहे
137 रिलेटेड. हा आहे तुमचा मीडियन क्लास. ठीक आहे. सो आपला बाउंड्रीज काय आहे 2000 to 2200 क्लास असलेला आपला आहे मीडियन क्लास. ठीक आहे. सो इथे बघूया सेम बघा 2000 to 2200 इज अ क्लास सिन्स 100 लाईज बिटवीन द क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज. ओके. सो आपण गिवन फाईन केलं, एल फाईन केलं, n/2 काढलं, CF काढला, F घेतला, H घेतला, फॉर्म्युलात व्हॅल्यू टाकला आणि आन्सर काढलेला आहे. मी या टाईपचे एक्झाम्पल मीडियनचे एक्झाम्पल मी घेतलेले आहेत. मीडियनची व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे, एकदा ती चेक करा, हाऊ टू फाइंड अ मीडियन. तर तुम्हाला कळेल डिटेलमध्ये मी हे सर्व एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला फायनल व्हॅल्यू मिळाली ग्राफिकली. आता बघून घ्या मॅक्झिमम आपल्याला इथे मिळतो आहे. दॅट मीन्स आपला मीडियन क्लास आपल्याला इथे मिळतो आहे. सेम आता आपण ग्राफिकली जाऊया, ग्राफिकली काढून बघूया. हा ग्राफ दिला आहे बघा. अप्पर बाउंड्रीज घेतलेल्या आहेत मी एक्स ॲक्सिसवर, वाय ॲक्सिसवर माझ्या आहेत लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व. ठीक आहे. मी ग्राफ काढून घेतला. ग्राफ काढल्यानंतर माझ्याकडे n/2 ची व्हॅल्यू मला फाइंड करायची. n/2 ची व्हॅल्यू आहे 100. सो मी 100 माझा इथे प्लॉट होतो आहे. मग 100ला धरून मी एक पॅरलल लाईन विथ रिस्पेक्ट टू एक्स मी ड्रॉ केली ग्राफवर. ठीक आहे. ज्या पॉईंटला तो पॉईंट अटॅच झालेला आहे ग्राफला तिथून मी स्ट्रेट परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे एक्स ॲक्सिसवर. राईट. सो बघा कुठे माझा पॉईंट अटॅच होतो आहे 2000 to 2200च्या आतमध्ये मला इथे कुठेतरी माझा पॉईंट मिळतो आहे. आणि बघूनच कळतं आहे की तो मिडलला नाही आहे, एकदम अलीकडे आहेत. राईट. दॅट मीन्स तुम्ही ग्राफ पेपरवर काढा तुम्हाला एक्झॅक्ट पॉईंट मिळेल. आपण मागे आन्सर सॉल्व केला आहे, आपल्याला व्हॅल्यू मिळाली आहे 2015. नाही इथे बघा पॉसिबल आहे 201 2 3 4 5 तुम्हाला त्याच पॉईंटला इथे ग्राफिकली मेथड मिळणार आहे. राईट. जे तुम्ही ग्राफ पेपर ड्रॉ करा तुम्हाला एक्झॅक्टली पॉईंट बघायला मिळेल. पण ग्राफ कसा काढला एकदा समजून घ्या. आपण अप्पर क्लास बाउंड्रीज घेतला आहे एक्स ॲक्सिसवर, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घेतली आहे वाय ॲक्सिसवर आणि n/2 हा आपण ड्रॉ केलेला आहे. दॅट इज आहे आपले 100. n/2 वाय ॲक्सिसला घेऊन आपण ग्राफवर त्याची लाईन प्लॉट केली पॅरलल टू एक्स ॲक्सिस. पॅरल म्हणजे काय बिकॉज ही लाईन आणि हे लाईन दोघं समोरासमोर आहेत म्हणून पॅरलल. ठीक आहे. आणि ज्या पॉईंटला तो ग्राफिकली अटॅच झालेला आहे तो पॉईंट खाली परपेंडिक्युलर घेतला एक्स ॲक्सिसवर. जिथे तो अटॅच झाला आहे ज्या पॉईंटला तो अटॅच झालेला आहे तो पॉईंट म्हणजे आपला मीडियन. ठीक आहे. सो ग्राफिकली मीडियन काढताना वेळ असेल तर फॉर्म्युलाने पण मीडियन काढून घ्या बेसिकली, म्हणजे तुम्हाला तुमचं आन्सर करेक्ट आहे का हे लगेच कळेल. ठीक आहे. सो एकदा हा ग्राफ पेपरवर ट्राय आउट करून बघा, तुम्हाला आयडिया येईल. आणि जे काय एक्झाम्पल मी या व्हिडिओमध्ये घेते, इव्हन तर सगळ्या व्हिडिओमध्ये घेते, ते एकदा स्वतःच्या हाताने सॉल्व करून बघा. ठीक आहे. आजचं लेक्चर आपलं एवढंच होतं. थँक्यू. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.